पहिल्यांदा बाजारात जेव्हा ही भाजी बघितली तर तेव्हा वाटलं की आपल्याला करता येईल का, याचा स्वाद कसा राहील आणि त्याचबरोबर एवढी महागडी भाजी सगळ्यांना आवडेल का, असा प्रश्न पडला होता. तरीही थोडंसं डोक्यात विचार आला की नेहमीपेक्षा वेगळी भाजी काहीतरी करूया. तर घेऊन आले मस्त ब्रोकली. तर त्यासाठी इथे मी 3 चमचे इतकं मगजबी, 3 चमचे इतकं काजू गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे आणि सोबतच इथे मी 1/2 किलो ब्रोकली घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याचबरोबर आता याला आपल्याला नेहमी आपण फुलगोबी पद्धतीने चिरून घेतो त्याच पद्धतीने याला चिरून घ्यायचं आहे. कवळे देठं असतील तर घेऊ शकता. तर या पद्धतीने इथे मी चिरून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला पहिल्यांदा ब्रोकली जे आहे थोडंसं नरम होईपर्यंत वाफून घ्यायचं आहे. कढईमध्ये 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. कट करून घेतलेली ब्रोकली यामध्ये टाकून परतून घेतलेलं आहे. 1 मिनिट परतून घेतल्यानंतर झाकण लावून थोडंसं लालसर होईपर्यंत, हलकंसं नरम होईपर्यंत आपल्याला हे ब्रोकली परतून घ्यायचं आहे. मधात 1 ते 2 वेळेस झाकण काढून ते छान असं परतून घेतलेलं आहे. तर साधारण एक 3 ते 4 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता आपली ब्रोकली छान असं वाफल्या गेलेली आहे, थोडंसं नरम झालेली आहे. ताटामध्ये काढून घेऊया. कढईमध्ये परत तेल टाकून घेतलेलं आहे साधारण एक 4 चमचे इतकं आणि 1 चमचाभर इथे मी लोणी टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा जिरं, 2 चमचे इतकं आलं लसूण थोडंसं ओबडधोबड कुटलेलं टाकून घेतलेलं आहे. कपभर इतकं बारीक चिरून घेतलेला कांदा किंवा चॉपरमधून काढून घेऊ शकता. ते कांदा परतून घ्यायचा, हलकसा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. रंग चेंज झालं की यामध्ये अर्धा कप इतकं थोडंसं ओबडधोबड असं मिक्सरला फिरवलेलं किंवा चॉपरला फिरवलेलं इथे मी टोमॅटो टाकून घेतलं आहे. पिकलेलं टोमॅटो घ्यायचं म्हणजे स्वाद छान येतो. याचा कच्चेपणा जाईपर्यंत, आंबटपणा कमी होईपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं आहे. सोबतच इथे मी 1.5 चमचे इतकं धने पावडर, 1 चमचाभर इतकं हळद आणि त्याचबरोबर लाल मिरची पावडर साधारण 1 मोठा चमचा टाकून घेतलेला आहे. तिखट कमी असलेला आहे आणि सोबतच अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड टाकून घेतलेला आहे. 1 चमचा मॅगी मसाल्याचं पाऊच टाकून घेतलेला आहे. तर भाजीला अतिशय मस्त अशी चव येते आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे, वाटण करपू नये म्हणून. त्यानंतर परतून घेतलेलं इथे मी ब्रोकली टाकून घेतलेले आहे आणि सुरुवातीला भिजवलेले जे काजू मगजबी होतं त्याचं पेस्ट तयार करून घेतलेलं आहे. थोडंसं ओबडधोबड ठेवलेलं आहे, अगदीच बारीक केलेलं नाही. त्यानंतर हे पेस्ट सुद्धा यामध्ये टाकून सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी आता काजू मगजबीचं थोडंसं हलकंसं पेस्ट असल्यामुळे करपू शकते, त्यामुळे आणखीन यामध्ये थोडंसं पाणी टाकलं तर काही हरकत नाही. आपल्याला हे वाटण जास्त वेळ परतून घ्यायचं आहे. आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. झाकण ठेवूया. तेल साईडला सुटेपर्यंत आपल्याला छान वाफून घ्यायचं आहे. तेल साईडला सुटलं की सगळे मसाले व्यवस्थित असं यामध्ये शिजलं याचा अर्थ होतो. त्यानंतर इथे मी साधारण एक अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. परत थोडंसं यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे. सुरुवातीला टाकल्यानंतर नाही टाकलं तरीही चालतो, पण थोडंसं हिरवागार दिसण्यासाठी इथे मी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला एक 2 मिनिटं कमी गॅसवर शिजून घ्यायचं आहे, तेल साईडला सुटेपर्यंत. आता हे सगळं छान शिजलं गेलेलं आहे. 1/2 कप इतकं इथे मी फ्रेश क्रीम टाकून घेतलेलं आहे. तर यामध्ये तुम्ही नसेल तर फ्रेश क्रीम दुधावरची साय सुद्धा टाकून घेऊ शकता. तर या ठिकाणी हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. एक अर्ध्या मिनिटासाठी शिजून घेतल्यानंतर अप्रतिम चवीची ही ब्रोकलीची भाजी तयार झालेली आहे. पहिल्यांदा खाल्लं की मला खूपच आवडलं. तर नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. साधी भाजी आहे, चवीला अतिशय मस्त होते, पण पहिल्यांदा पाहिलं की वाटतं की भाजी कशी ही पद्धत वापरून तुम्ही सुद्धा भाजी करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.